परमश्रद्धेय शिवशाहीर आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री अभय फिरोदियाजी या संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आज विशेष रूपाने आपण त्यांचा सत्कार करतो आहोत आणि खरोखर त्यांनी केलेलं संशोधन आणि त्यांनी विशेषतः मूर्तिविज्ञान, आपण केवळ मूर्तीची पूजा करतो, पण त्याच्यामागे असणारी पार्श्वभूमी, भावार्थ हा आपल्याला महाराष्ट्रात समजावून सांगितला असेल तर खऱ्या अर्थाने डॉक्टर देगलूरकरांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मला बऱ्याच दिवसापूर्वी आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं. राहुलमध्ये मी इथे आलो होतो त्यावेळी पुन्हा मला भेटले आणि त्यांनी सांगितलं. मी त्यांना एवढं सांगितलं, मी कुठल्याही परिस्थितीत या कार्यक्रमाला येणार आहे, कारण कोविडच्या परिस्थितीमुळे बाहेर जाणंच सगळ्या ठिकाणी बंद होतं. पण आज मी केवळ याच कार्यक्रमाकरता पुण्यामध्ये आलो आणि उद्या मला श्रीनगरला जायचं आहे कराडवरून. पण मी एवढ्याकरताच आलो की आपल्याला अभिवादन करण्याकरता या कार्यक्रमात मला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातही येण्याची संधी मिळाली. विशेषतः ज्याचा उल्लेख त्यांनी केला, मांढळ नागपूर जिल्ह्यातलं, किंवा विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातलं मार्कंडेश्वर आणि आमच्या भंडारा जिल्ह्यातलं पवनीचं, हे सगळं संशोधन खऱ्या अर्थाने डॉक्टर देगलूरकरांनी केलं. एक गोष्ट ज्याची खंत विशेषतः विदेशात गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना वाटत असते, ही इंग्रज कुठेही गेलेत तरी लगेच त्याच्यावर ते पुस्तक लिहिणार, त्या इतिहासाचा रेकॉर्ड तयार करणार आणि तो इतिहास सबमिट करणार. आणि आपल्याला तो वर्षानुवर्ष तो सगळा इतिहास आणि रेकॉर्ड हा आधार मानला जातो आणि तो तयार करत गेले. मी लंडनला गेलो त्यावेळी तिथे शिपिंगच्या संदर्भातलं एक मोठं म्युझियम बघायला गेलो आणि फिरोदियाजी खरंच मला काही म्हणजे आपल्या देशामध्ये इतकं काही होऊ नये, पण कुठलाच रेकॉर्ड इतिहासही होत नाही आणि त्याच्याकरता असा अभ्यास करून करणारी लोकांची खूप कमी आहे. पण इंग्रजांनी आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास असेल, जेव्हापासून ते देशात आले त्यांनी त्यांच्या सोयीने त्यांनी आपला इतिहास लिहिलाही पण आणि तो त्यांनी रेकॉर्ड पण केला. आणि दुर्दैवाने आपण त्यांच्या इतिहासावर आधारित आपण पुढे काम करायला लागलो आणि तो आधार मानायला लागलो. डॉक्टर देगलूरकरांना परिचित होते स्वर्गीय मोरोपंत पिंगळे. डॉक्टर हेडगेवारांच्या बरोबर त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून कार्याची सुरुवात केली आणि त्यांची विशेषतः इतिहास संकलन समितीच्या रूपाने बाबासाहेब आपटे यांनी त्या काळात ते काम सुरू केलं. बाबासाहेबांना आणि डॉक्टर देगलूरकरांना त्यांच्या दोघांबद्दलची नक्कीच कल्पना असेल आणि इतिहासाचं पुनर्लेखन करून ते सगळा सत्य इतिहास हा देशासमोर कसा आला पाहिजे त्याकरता त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे आज मूर्तिविज्ञानाच्या बाबतीत विशेषतः पंढरपूर असेल, हे सगळं आपलं महाराष्ट्र ही एक प्रकारची सांस्कृतिक प्रेरणेची राजधानीच आहे. मला ना खूप देशात फिरायची संधी मिळते, पण मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती महाराष्ट्राची याची तुलना फक्त बंगालशीच होऊ शकते. आणि आज महाराष्ट्राने या बाबतीमध्ये खरंच खूप प्रगती केली आहे. आणि त्यातलं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे तर खरं म्हणजे इतिहासाची एक प्रेरणा आहे. पण कुठलीही गोष्ट आपल्या देशात कोणी सांगितली तर त्याचं महत्त्व नाही पटत, पण कोणी फॉरेन रिटर्न आहे असं सांगितलं तर त्याचं पटतं. मी जर्मनीत आणि इराणमध्ये गेलो होतो. इराणमध्ये 5-6 वेळा गेलो. मी तिथे एक चाबार म्हणून पोर्ट बांधायला घेतलं होतं. खूप महत्त्वाचं आहे लॉजिस्टिक आणि स्ट्रॅटेजिक पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यात बऱ्याच अडचणी आल्या, पण त्यामुळे मी इराणमध्ये 5-6 वेळा गेलो आणि ते बरंचसं पोर्ट आता पूर्ण झालं आहे.
तर त्या JNPT-कडनं ते पोर्ट बांधायच्याकरता अटल बिहारी वाजपेयींनी करार केला होता. तर मी जेव्हा जेव्हा इराणमध्ये जायचो त्यावेळी मला अनेक ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. तर मी इराणचे राष्ट्रपतींना एकदा भेटायला गेलो होतो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की पर्शियन कुठून आली तुम्हाला माहिती आहे का? मी म्हटलं नाही. म्हणे पर्शियन संस्कृतमधून आलेली आहे आणि तेहरानमध्ये तिथे युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतची चेअर आहे. जर्मनीमध्ये गेल्यानंतर जेवढं आपल्या देशात आयुर्वेद आणि योगविज्ञानाची आपल्याला माहिती नाही त्यापेक्षा जास्त तिथे रिसर्च आणि संशोधन आहे आणि त्यांना या सगळ्यांच्याबद्दल भयंकर अभ्यास आहे. आणि आपल्याला जेव्हा ते प्रश्न विचारतात तेव्हा स्वाभाविकपणे यातलं जेवढं काही माहिती पाहिजे ती नसते. त्यामुळे एक गोष्ट ही मान्यच केली पाहिजे की आपली भारतीय संस्कृती, इतिहास, विरासत अगदी आयुर्वेदापासून तर योगविज्ञानापर्यंत आणि आपली प्राच्यविद्या याचं खऱ्या अर्थाने जेवढ्या प्रकारे संशोधन होऊन आणि आपण त्याच्याबद्दल समाजात त्याला मान्यता मिळवून ही जगात पोचवण्याकरता जे प्रयत्न आपण करायला पाहिजे त्यात आपण जवळपास ही प्रयत्न नाहीच्या बरोबर केली आहेत. खरं म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये ती ताकद आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आज विशेषतः डॉक्टर देगलूरकरांचा माझ्या परिवाराशी पण जवळचा संबंध आहे आणि मला खूप आनंद आहे की आपलं आयुष्य डेडिकेटेड, समर्पित आणि या विषयाची ओनरशिप ठेवून, कारण ओनरशिप हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपल्या कुठल्याही कामामधली ओनरशिप सरकारमध्ये, सरकारच्या बाहेर, प्रोफेशनमध्ये ही ओनरशिप फार कमी आहे. पण विशेषतः मूर्तिविज्ञानामध्ये स्थापत्यशास्त्र त्याच्या मागे असणारं आणि खरोखर तुम्हाला संधी मिळेल तर ज्याचा उल्लेख यांनी संशोधन मार्कंडेश्वर देवस्थान आहे गडचिरोली जिल्ह्यात. तुम्हाला सांगतो स्थापत्यशास्त्राचा असा एक सुंदर नमुना आहे की तुम्ही एकदा गेले तर आपलं डोळे हे होऊन जातील. आपण इतकं सुंदर काम त्या ठिकाणी झालं. परंतु दुर्दैवाने या सगळ्या कामाला जेवढं पाहिजे तेवढा राजाश्रयही मिळाला नाही, लोकाश्रयही मिळाला नाही, कारण लोकांना कळलंच नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं आणि एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसणं यातला तो फरक आहे. आणि म्हणून नॉलेज ही पॉवर सगळ्यात मोठी आहे आणि ती केवळ इनोव्हेशन की टेक्नॉलॉजी, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस या सगळ्या ज्या आहेत याच्याबरोबर भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत हे देखील तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्ही मला सांगितलं, मी पण आजच्या कार्यक्रमातही फारच छोटा आहे कारण या विषयाचं दुरून दुरून माझा थोडीशी माहिती आहे. माझ्या आईचं थोडा याच्यात खूप रुची होती. तर मला आई म्हणायची की गाणगापूरचं दर्शन घ्यायचं आणि मी तरुण असताना आई गाणगापूरला गेली, पंढरपूर, गाणगापूर. आणि आल्यानंतर ती म्हणाली, अरे नितीन इतके खराब रस्ते होते रे म्हणे, माझे हातपाय कंबर सगळे तुटून गेली म्हणे. कधी लक्षात येईल रे म्हणे सरकारला की हे रस्ते चांगले केले पाहिजे जिथे लाखोनी लोक जातात. ते वाक्य मी विसरलो नाही. त्यामुळे मी यावेळी पब्लिकली नाही बोललो, पण मी आता जवळपास हिशोब नाही केला, पण मी 2-1 लाख कोटी रुपयाचे असे रस्ते बांधतोय की ज्याच्यात जसं पंढरपूरचं पालखी मार्ग बांधायला घेतला, गाणगापूरचा रस्ता पूर्ण झाला, अक्कलकोटचा रस्ता पूर्ण झाला, माहूरचा रस्ता पूर्ण झाला. मी भगवान गौतम बुद्धांचा जन्म जिथून झाला आणि ज्यांचं तिथे महानिर्वाण झालं, ज्यांना ज्ञान मिळालं, ते सगळ्या गावाला 4,500 कोटी रुपये खर्च करून बुद्ध सर्किट म्हणून रस्ता पूर्ण केला. आता बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीचा मी जवळपास रस्ता सुप्रीम कोर्टाने अडवला तेवढा सोडून पूर्ण केलेला आहे. आणि आता ऑल सीझन रोड झालेला, म्हणजे तुम्हाला 6 महिने केव्हाही जाता येईल. टनेल्स बांधल्यात. आणि एक माझी इच्छा होती, कांचन माझी पत्नी मला म्हणाली की मानस सरोवराला जायचं आहे. तर ती तिच्या मैत्रिणींबरोबर नेपाळच्या थ्रू जाणार होती. मी म्हटलं तू जाऊ नको. का म्हणाय म्हटलं, मी तुला इंडियातून म्हणजे भारतातूनच पितोरागडवरून मी मानस सरोवराला तुला घेऊन जाईल. आणि तुम्हाला खरं सांगतो, इतकं आता उद्या मी चाललो आहे कारगिलला आणि तिथे आम्ही जम्मू काश्मीरमध्ये 1 लाख कोटी रुपयाचे रस्ते, टनेल्स बांधतो आहे आणि कारगिलच्या पहाडीच्या खाली एक 11,000 कोटी रुपयाची मोठी टनेल बांधतो आहे. एक झेडमोर टनेल सगळ्या ठिकाणी उद्या जाणार आहे, परवा. पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा कारगिलचा रस्ता -6 डिग्री टेम्परेचर.
आणि अजून हे कहाणी लोकांना माहिती नाही आणि मी ते रस्ता बांधायला घेतला आणि आता मला आज सांगताना आनंद होतो की 90% काम पूर्ण झालं आणि कदाचित एप्रिलमध्ये हिंदुस्थानमध्ये पिथोरागडच्या मार्गाने आपण तिथे जाऊ मानस सरोवरला. आणि हा नेपाळ आणि याच्या बॉर्डरवरचा रस्ता आणि एवढं कठीण काम होतं आणि आपल्या भारतीय सैन्यामधले मेजर यांनी इतकं खूप काम केलं की एक ऑस्ट्रेलियातून आम्ही मशीन आणली टनेलिंगची. आता मशीन आणली तर मशीन न्यायलाच जागा नाही आणि रोडच नाही. मग ते मशीन खोलून ती MiG-26 हेलिकॉप्टरमध्ये टाकून मी मिलिटरीच्या जनरलला विनंती केली आणि आम्ही ते BROला तिथे मशीन पोचवली. ती खूपच कठीण आहे. ते तिथं हिमालयच आहे तो पूर्ण. आणि त्या ठिकाणी आपल्या शूर जवानांनी BROच्या खूप चांगलं काम केलं. मी देवळं तर काही बांधू शकत नाही कारण मला त्याचं मॅन्डेट नाही. पण एक गोष्ट देवळं सरकारने नाही बांधावी. देवळं हे आहेत ज्यांची श्रद्धा आहे त्या जनतेनेच बांधली पाहिजे. आणि मी नेहमी म्हणायचो, एकदा अशोकजी सिंगलांना म्हटलं की आपण एकच काम केलं पाहिजे की मंदिर स्वच्छ आणि चांगली केली पाहिजे. दक्षिणेतली सगळी मंदिरं चांगली आहेत. आता मी राम जानकी तिथे सीतेचा जन्म झाला नेपाळमध्ये तिथून रस्ता बांधायला घेतला. नंतर राम गमन यात्रा केली आहे. जवळपास मी 18,000 कोटी रुपयाचे रस्ते अयोध्येच्या आजूबाजूला बांधायला घेतली आहे. आणि तिथे आपल्यासारख्याच विद्वान मंडळींनी तो सगळा इतिहास जो आहे तो मला जेव्हा सांगितला तेव्हा अनेक गोष्टी माहीतच नव्हत्या. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने अयोध्येच्या याच्यावर हे जे रेकॉर्ड तिथे दिला तो जर नसता, अशाच प्रकारचा रेकॉर्ड मिळाला नसता तर कदाचित राम मंदिरचा मार्ग सुकर झाला नसता. एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन इतिहासात नक्की याचं आहे. आणि त्यामुळे या सर्व कार्याचं महत्त्व खरोखर आम्ही जाणतो. बाबासाहेब इथे उपस्थित आहेत. मी आत्ता बाबासाहेबांना सांगत होतो की मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होतो. 75ची आणीबाणी सुरू झाली होती आणि बाबासाहेबांचं भाषण आमच्याकडे व्हायचं. आम्ही तिथे आलं भाषण 6 वाजता की आपले 5:30 पावणे 6ला समोर जाऊन बसायचो. त्यावेळी माझे अतिशय चांगले मित्र अरविंद इनामदार हे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस होते नागपूरचे आणि ते आले होते भाषणाला. इमर्जन्सी लागली होती आणि स्वाभाविकपणे सगळीकडे एक टेन्शन होतं. आणि त्यावेळी इमर्जन्सीच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांमध्ये मी पण होतो. ते वर्ष पूर्ण त्याच्यात होतो मागे. त्यावेळी बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचं भाषण होतं. त्यात कुठेही राजकारणाचा आणि इमर्जन्सीचा आणि कशाचाही उल्लेख न करता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मांडत असताना लोकशाही आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून कसं असलं पाहिजे हे जे लोकांना समजायचं होतं ते सगळं समजलं असं भाषण दिलं. आणि कार्यक्रम संपल्यावर मग चहा प्यायला बाबासाहेब, अरविंद इनामदार आणि बाबासाहेब एकत्र होते. त्यामुळे इतिहास जी आहे ही आपल्याला एक प्रेरणा देणारं काम आहे, भविष्याची पिढी घडवणार आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृती, इतिहास, विरासत, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टम आणि फॅमिली सिस्टम आणि त्याचबरोबर विशेषतः सांस्कृतिक वारसाच्या रूपाने मिळालेला हा सगळा इतिहास हा काही मनोरंजनाचा किंवा एंटरटेनमेंटचा पार्ट नाही आहे. तर या इतिहासातून भविष्याची पिढी निर्माण होणार आहे इतकं त्याचं राष्ट्रीय पुनर्निर्माणामध्ये मोठं काम आहे. आणि ते योग्य प्रकारे आपल्या पिढीसमोर जाणं हेच काम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने केलं आणि अजूनही करत आहे. आणि मला खरोखर खूप आनंद झाला की आता मला बोलायला अडचण आहे पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मी काही मीडियाची कधी चिंता करत नाही. तर ते सरकारमध्ये असं आहे फिरोदिया साहेब, चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला कधी शिक्षा होत नाही. त्याचं नाव आहे सरकार. त्याच्यामुळे सरकार चालत असतं. त्यामुळे सरकारमध्ये आणि त्या नियमामध्ये एवढी जटिलता आहे की एखादा चांगला माणूस कंटाळून म्हणतो की बाबा तुझे पैसेही नको तूही नको पण मी झटके काही मारत नाही. पण मला याचा आनंद झाला की समाजातल्या चांगल्या गोष्टी करता जी समाज अनुकूल आहे, राष्ट्र अनुकूल आहे, इतिहास सांस्कृतिक वारसा आपला आहे, त्याला समाज आणि देश भविष्यातला घडणार आहे. याच्या अनुषंगाने तुम्ही आणि सुधा मूर्तींनी
याला जो एक प्रकारचा आधार दिलेला आहे, मी खरोखर महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या सगळ्या जनतेच्या वतीने तुम्हाला आणि सुधा मूर्तींना खूप खूप धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. कारण अशा या सगळ्या गोष्टींच्या मागे उभं राहणारी आता लोक कमी झाली आहेत आणि सरकारमधून अशा प्रकारची मदत मिळणं खूप जटिल झाली आहे. इतके कायदे किचकट झालेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारचं जे कार्य आहे ते पलीकडच्या अनेक वर्षाकरता हे किती महत्त्वाचं आहे याचं तुलना केवळ करायची असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये इंग्रजांचा रेफरन्स आपण घेतो आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासात असेल किंवा त्याचा कुठलाही इतिहास असेल, मुघल सल्तनतचा इतिहास असेल, इंग्रजांनी आपल्या सोयीने जसा पाहिजे तसा इतिहास सगळं संकलित करून ठेवला आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपले मंदिरं आणि त्याच्यामध्ये परमेश्वराची मूर्ती आणि त्या मूर्तीच्या मागे असणारे भाव आणि त्याच्यावरचं संशोधन हा केवळ धार्मिक विषय नाही आहे, तर एक प्रकारे आपलं इतिहास, संस्कृती आणि विरासत याच्याशी संबंधित असणारं हे जे मूर्ती विज्ञान आणि शास्त्र आहे, ही आपली भविष्याच्या पिढीकरता मिळणारी एक ताकद, शक्ती आणि प्रेरणा आहे. आणि ती प्रेरणा जी आहे ती या जुन्या इतिहासातून मिळणार आहे आणि आपली संस्कृती खूप मोठी आहे हे जगाला मान्य आहे. पण जे जिथे पिकतं तिथे विकत नाही असं जे म्हणतात ते आपल्या इथे दुर्भाग्य आहे की अजूनही या बाबतीतलं जे रिकग्निशन पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, जी याच्याबद्दलचा आदर पाहिजे तो ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे. पण समाजातल्या काही लोकांनी त्याच्यातलं महत्त्व आणि त्याच्यामागे असणारी भावना लक्षात घेऊन या सगळ्या कामाला जो एक प्रकारची मदत दिली, शक्ती दिली, ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्यातूनच आज आपल्या डॉक्टर देगलूरकर सरांचं देखील आपण सत्कार केला आणि भांडारकरांच्या नावाने असणारा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. खरं म्हणजे काही पुरस्कार असे असतात की त्यामुळे कोणा व्यक्तीला ते मिळाल्यानंतर तो व्यक्ती मोठा होतो आणि काही पुरस्कार असे असतात की व्यक्तीला मिळाल्यामुळे तो पुरस्कार मोठा होतो. पण या बाबतीत दोन्ही गोष्टी योग्यच आहेत. त्यांनी किती नम्रतापूर्वक म्हटलं असलं तरी भांडारकरांच्या नावाने असणारा पुरस्कार हाही खूप मोठा आहे आणि देगलूरकरांना मिळाला हे त्यांचं कार्यही तेवढंच तोला मोलाचं आणि मोठं आहे. त्यामुळे दोन्ही दृष्टीने हे आपल्या सगळ्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मंदिरं बनवणं तर काही मला होणार नाही, पण मी माझं करिअर हे जे 5 वर्षानंतर 7 वर्षात गाणगापूर, पंढरपूर, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू सगळ्या ठिकाणचे धार्मिक स्थानं काढली जिथे लोक जातात. तिथे धार्मिक स्थानात 3 गोष्टी कॉमन आहेत. एक यांची ट्रॅक्स जी आहे ज्याच्यात 10-12 लोक बसतात ती सगळ्या रिलिजियस सेंटरवर दिसते. म्हणजे मला तर वाटतं की मी जे काही रिलिजियस टुरिझम वाढवतो आहे त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिशियल कोणी राहणार आहे तर हे राहणार. हे पुण्यात म्हणजे पुण्यात यांची गाडी दिसणार नाही तुम्हाला, पण हिमाचल प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये जा तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी एकामागून एक ट्रॅक दिसतात. मी गमतीने म्हटलं की इकडे सगळीकडे फिरोदियाच घुसले आहेत. कारण ती गाडी जे आपले मध्यमवर्गीय गरीब लोक जे अशा प्रवासाला जातात एका 10-12 लोकांना एका वेळी ती स्वस्तात जाणं शक्य होतं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, उत्तराखंड, हिमाचल आणि काश्मीर देखील आणि दक्षिणेत देखील विशेषतः ज्यावेळी आपण जातो त्या ठिकाणी तिथे होतं. आणि आता खरोखर आता एक नवीन गोष्ट मोदीजींचाही आग्रह होता. मी तिथे आता मी एक रोड साईड ॲम्युनिटीज करतो आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्यातून आता टुरिझम मंत्र्याबरोबर माझी मीटिंग झाली आणि मी त्यांना म्हटलं की रोपवे, केबल कार, फॅनाक्युलर माझ्याकडे प्रधानमंत्र्यांनी काम दिलं आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी आम्ही ते करतो आहे. मी आज अजित पवारांना सांगितलं, गिरीश बापट तुमचे महाराष्ट्रात जेवढे प्रपोजल तेवढे पाठवा, मी सगळे करून देतो. आता माहूर आमचं दैवत आहे, तिथे आम्ही रोपवे बांधतो आहे. आज म्हणून सिंहगडला म्हणजे सिंहगडलाही करून देतो. आणि ते करताना विशेषतः सुधू प्रभू बसले इथे, त्याचे प्रख्यात आर्किटेक्ट आहेत आणि लंडनमध्ये त्यांनी काम केलं. आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेमध्ये हे यांची कंपनी कन्सल्टंट होती डिझाईन करण्यामध्ये. तर विशेषतः त्यांनी तिथे प्रत्येक तीर्थ याच्यावर उत्तम टॉयलेट्स, रेस्टॉरंट्स, पार्किंग प्लेसेस, क्लीन आणि इतकं सुंदर सगळं तयार केलं आहे की तुम्ही शेक्सपियरचं लंडनच्या जवळचं त्याचं सगळा इतिहास बघायला जाल तर असं वाटतं की ते मंदिरापेक्षाही पवित्र आहे. इटलीमध्ये जा, स्वित्झर्लंडमध्ये जा, इंग्लंडमध्ये जा, अमेरिकेत जा,
आणि आपल्या इथे गेल्यावर विशेषतः उत्तर भारत आणि दक्षिण भारतात दोन कॅरेक्टर आहेत. आता आम्ही ते वाराणसीला गंगा जलमार्ग केला, गंगा शुद्ध केली, ते करण्याचं मला सौभाग्य मिळालं. आता त्या वाराणसी मंदिराच्या आजूबाजू सगळी जागा पाडल्या गेली आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे रोड केले. काशी विश्वनाथ मंदिर म्हणजे आपलं केवढं श्रद्धेचं असतं. बाबासाहेबांच्या इतिहासात कविराय शिवराय कविभूषण आणि त्याच्यानंतर ते राज्याभिषेक करायला इथे आलेत. त्या एवढं मोठं ते गागबट आणि ते केवढं मोठा इतिहास आहे. पण त्या मंदिरात गेल्यावर असं वाटतं का कुठं आलो आपण, असं ते किचकट मंदिर झालं होतं. पण यावेळी सगळं सुंदर होत आहे. त्यामुळे आपल्या इथली जी काही श्रद्धास्थानं आहेत ती सुंदर व्हावी, तिथले रोड चांगले व्हावे, तिथे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था असाव्या, याच्यात आमच्या सरकारने खूप प्राधान्य दिलेलं आहे. आणि आता भगवान गौतम बुद्धापासून प्रभू रामचंद्रापासून तर पंढरपूरपर्यंत माहूरपर्यंत कुठलंही तुम्ही असं एकही मला तीर्थस्थळाचं नाव सांगा की जिथला मी त्याला NH डिक्लेअर करून देतो. आणि कारण माझ्या आईची वाक्य माझी सतत आठवतात की गाणगापूरला गेल्यानंतर किती त्रास. तो आत्तापर्यंत एवढा रस्ता खराब होता आणि तो NH होता. आता खूप चांगला रस्ता झाला आहे. अक्कलकोटचा चांगला झाला आहे. आता पंढरपूरचे आणि देहू आळंदी पंढरपूरचा रस्ता चांगला होतो आहे. आणि म्हणून एक प्रकारे तिथे स्वच्छता असली पाहिजे, पावित्र्य असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर डॉक्टर देगलूरकरांनी जे संशोधन केलं आहे ते देखील लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. यात शेवटीशी माझी तक्रार आहे ती अशी आहे की सामान्य माणसामध्ये आणि अशा प्रकारे जे विद्वान माणसं आहे यांच्यातली गॅप खूप मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांपर्यंत हे पोहोचवण्यामध्ये जी काही आपण कमी पडतो, कारण आपण असं गृहीत धरतो की लोक ते समजतात, पण ती खूप मोठी आहे. त्यामुळे सोप्या वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून ही गोष्ट लोकांपर्यंत कशी प्रभावीपणे पोहोचवता येईल याचंही पण मार्गदर्शन. बाबासाहेब आता 100 वर्षाची झाली. आता शिवाजी महाराज आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं, आम्हाला समजलं, पण माझ्या मुलाला कोण शिकवणार. म्हणजे माझ्या मुलांनी मला विचारलं इमर्जन्सी काय होती. आता मला प्रश्न पडला की आम्ही कोणी इतके 2 वर्ष जेलमध्ये होतो, 1 वर्ष मी कॉलेज सोडून दिलं, सत्याग्रह करत होतो, रात्री अपरात्री फिरत होतो, आयुष्यातली 2 वर्ष खर्च केली ज्या कामाकरता. माझा मुला म्हणतो इमर्जन्सी काय झालं. म्हटलं त्याला काहीच माहीत नाही, कारण आम्ही इतिहासच लिहिला नाही. त्यामुळे खरोखर कधीकधी आपल्या नवीन पिढीला आपला हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे नॉलेज विचाराचं, ते जर योग्य प्रकारे जाणार नाही तर भविष्यातली पिढी निर्माण होणार नाही. आणि म्हणून भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सगळ्या संचालकांना, फिरोदिया साहेबांना माझी विनंती आहे, मी काही टेक्नॉलॉजी सेवी नाही आहे, मला फार कळत पण नाही. लोकांचा गैरसमज आहे बऱ्याच लोकांचा की मी इंजिनियर आहे, पण मी इंजिनियर पण नाही आहे. काय म्हणत तुम्ही चार्टर अकाउंटंट, मला चार्टर अकाउंटंट नाही. मला घर बांधणंही समजत नाही. आमचा वाडा आहे, ते भोसल्यांच्या वाड्याजवळ आमचा वाडा होता. तर मी एवढा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला आणि सगळे वड्डाण पूल बांधले, पण मी आर्किटेक्टचं ना ऐकता स्वतःच्या घराचं डिझाईन मी म्हटलं मी सांगतो तसं मला कळतं. आणि माझ्या बेडरूममध्येच पिलर आला पलंग त्याच्यासमोर, त्याच्यामुळे मला काही याच्यातलं ज्ञान नाही आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आज आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये या विशेषतः टेक्नॉलॉजीचं खूप आहे. परवा मी दिल्ली मुंबई हायवेवरून हेलिकॉप्टरने 2 दिवस प्रवास केला आणि मी मुंबईत येऊन पोचल्यावर मी सहज आमच्या त्या ह्याच्यातला कौस्तुभ म्हणून माझ्यावर असतो त्याला विचारलं, अरे हे तू हे केलं हे आपल्या ह्याच्यातून गेलं का. तर त्यांनी माझ्या 1,20,00,000 लोकांनी आत्तापर्यंत हे सगळं बघितलं आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कल्पनाच करू शकत नाही की जे आपण घरी पोचायच्या आधी तो रोड कसा आहे, मी कितीच्या स्पीडने गेलो. आणि माझ्याबरोबर एक NHIचे मेंबर बसले होते, मनोज कुमार. मी उतरलो आणि विमान तो म्हणाला, सर मला अमेरिकेतून माझ्या भावाचा फोन आला की तुम्ही 170 किलोमीटर स्पीडनी गाडीत बसले. बोले त्याला अमेरिकेत कसं कळलं. बोले वो गया बोले वहाँ सोशल मीडिया से. त्याच्यामुळे बाबासाहेबांचं किंवा डॉक्टर देगलूरकरांचं किंवा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं जे काही काम आहे ते टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सर्वस्पर्शी सर्वसमावेशक. कारण महाराष्ट्रामध्ये संस्कृत विश्वविद्यालय तयार झालं त्यावेळी सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते, मी महाराष्ट्राच्या विधानमंडळात होतो. काही लोक गैरसमजुतीने संस्कृत विश्वविद्यालयाचा विरोध करत होते आणि सभागृहात ते बिलकुल त्याला कशाला पाहिजे संस्कृत विश्वविद्यालय.
आणि सुधाकरराव नाईकांचं ते श्रेय होतं. आणि डॉक्टर श्रीकांत जिचकार अतिशय चांगले अभ्यासक होते, माझे मित्र होते. आणि ते मी आणि सुधाकरराव नाईकांकडे मी गेलो आणि मग मी त्यांना म्हटलं, सुधाकरराव तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही एक काम करा, मी विरोधी पक्षात आहे, तुम्ही सत्तारूढ, तुम्ही हे श्रीकांत जिचकारची 1 मॅन कमिटी अपॉइंट करून टाका आणि तुम्ही आणा या भानगडीत, श्रीकांतला हे काम द्या, पूर्ण विश्वविद्यालय तो सगळ्या गोष्टी नीट करेल. त्यांची कमिटी सुधाकरराव नाईकांनी अपॉइंट केली. त्यांनी इतकं सुंदर काम केलं. आज संस्कृत विश्वविद्यालय, कालिदास संस्कृत विश्वविद्यालय तयार झालं आणि आज त्याच्या माध्यमातून खूप रिसर्च सुरू आहे. म्हणजे आज जसं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आहे, ह्याची युनिव्हर्सिटी झाली पाहिजे, रिसर्च सेंटर झालं पाहिजे आणि याच्यामधून हे कॉमन मॅनपर्यंत हे सगळं. आता बघा, त्यांनी मला पर्शियन भाषेत आज एक पुस्तक दाखवलं, त्याच्यावर भगवान श्रीकृष्णाने ते गोवर्धन पर्वत उचललं, ते पर्शियन भाषेत लिहिलेलं पुस्तक इराणमध्ये ते दाखव. इंडोनेशियामध्ये महाभारत आणि रामायण एवढं लोकप्रिय आहे की तिथे मी जेव्हा गेलो होते, एक मोठा एक्सप्रेस हायवे बघायला, तर त्याचे जे चीफ इंजिनियर होते ते मुस्लिम होते. पण ते म्हणाले, आमच्याकडे रामायण आम्ही म्हणतो रोज, सगळा आमच्याकडे पाठ आहे. म्हणजे रामायण आणि महाभारत हे इंडोनेशियामध्ये त्यांची नावं आहे, पण ती महाभारतातली रामायणातली आहे. सुकार्णो पुत्री असं ते सगळे संस्कृत शब्द वापरतात. आणि म्हणून आपल्या या सगळी एवढी मोठी ही भारतीय संस्कृती, आता अफगाणिस्तानमध्ये तर काही, पण एक काळ तिथपर्यंत कंधारपर्यंत ही सगळी संस्कृती, हा सगळा इतिहास, ही सगळी गौरवशाली परंपरा आणि त्याच्या मागे असणारं विज्ञान आणि त्या काळातल्या लोकांनी केलेलं एवढं संशोधन अध्ययन, हे डॉक्टर देगलूरकर सारख्या अतिशय विद्वान, ज्यांचा आपल्याला अभिमान आहे, त्या व्यक्तीने समाजासमोर ठेवलं, मांडलं, संशोधन केलं. नागपूर विद्यापीठ त्यांना डिलीट दिलीच आहे, पण डिलीट देण्यामधून नागपूर विद्यापीठाचा बहुमान वाढला, कारण एवढं मोठं काम त्यांनी केलं. बाबासाहेब आणि डॉक्टर देगलूरकर सारखे व्यक्ती म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. पण ज्या माणसाला जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो, हा यावतचंद्र दिवाकरचा नियम आहे. आणि त्यामुळे यांच्या जीवनात ज्या विचाराकरता, ज्या इतिहासाकरता, मूल्याकरता ते जगलेत आणि आयुष्यभर आपलं जीवन त्याकरता दिलं, ती त्यांची भावना आणि त्यामागे असणारा भावार्थ हा पिढ्यानपिढ्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे. आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर हे अतिशय चांगलं काम करत आहे. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की आज मला बऱ्याच वेळा मी ऐकत होतो, पण माझा कधी येण्याचा योग नव्हता आला. आणि म्हणून मी इथे जेव्हा मला देगलूरकरांचा सत्कार गेल्या 4-6 महिने झाले सुरू होतं, मी म्हटलं मी नक्की येणार. फक्त एक कोविडचं जरा रिस्ट्रिक्शनही सरकारची होती आणि त्यामुळे आज मला अतिशय आनंद झाला की माझ्यासारख्या छोट्या माणसाला आज डॉक्टर देगलूरकरांचा सत्कार करण्याची संधी मिळाली. आज बाबासाहेबांनाही 100 वर्ष पूर्ण त्यांचा पण मी त्यांच्या घरी जाणार होतो, पण ते आले, म्हणाले मला भेटत, तिथे येऊ शकले आणि तिथेही पण त्यांचा पण मी सत्कार केला. बाबासाहेबांमुळे आम्हाला खूप संस्कार मिळाले. राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. म्हणजे पिता कसा असावा, प्रत्येक बाबतीतला आदर्श म्हणजे शिवाजी महाराज. मी नेहमी म्हणतो की आम्ही आमच्या दालनामध्ये शिवाजी महाराजांचा फोटोच ठेवतो की प्रत्येक गोष्टीत आजही काही करायचं असेल तर महाराजांनी कसा विचार केला असता, इतकं त्यांचं व्यक्तिमत्व मोठं. हे आमचं दैवत आहे. आईवडिलांपेक्षा देखील छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या करोडो जनतेचं दैवत आहे. इतका आदर्श राजा. आणि बाबासाहेबांनी त्याचं महत्त्व, तो इतिहास हा आमच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना त्या काळात नसता शिकवला तर आम्हाला नसतं कळलं. आणि म्हणून आज आम्ही मंदिरात जातो, पूजा करतो, आई म्हणते म्हणून पूजा करतो, आई म्हणते म्हणून हार घालतो, मग ते मंत्र म्हणतात, आम्ही ऐकतो, वापस येतो. पण त्याच्या मागे काय अर्थ आहे, हे सगळा भावार्थ, त्याच्यातलं संशोधन, त्यातलं मूर्तिविज्ञान आणि प्रत्येक गोष्टी सायन्स आहे. जुन्या काळात देखील या सगळ्या मागे एक नक्कीच सायन्स होतं आणि ते आपल्या भक्तीला, आपल्या श्रद्धेला विज्ञानाची जोड देऊन आपल्या संशोधनातून या सगळ्या बाबतीमध्ये आज समाजासमोर मांडायचं काम
डॉक्टर देगलूरकरांनी केलं, त्यांचं आम्ही नम्रतापूर्वक अभिवादन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देणं बरोबर नाही, अभिवादन करणंच योग्य होईल. त्यांना आशीर्वाद मागतो की आम्हालाही यातलं काही चांगलं काम करता येईल तेवढे आशीर्वाद द्या. आज बाबासाहेबही आहेत, त्यांचाही आशीर्वाद मिळाला आणि म्हणून आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज मला या कार्यक्रमात म्हणजे सहभाग होण्याची संधी आज आपण दिली. याबद्दल भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची पण मी मनापासून आभार मानतो. आणि नक्कीच या सर्व कार्यात मला जिथे जिथे जी सहकार्य करता येईल ते कर्तव्यबुद्धीने मी पूर्ण करीन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपलं बोलणं संपवतो. नमस्कार.